ब्लाऊज शिवायचा मिळेल काय शिवून? अर्जंट पाहिजे खरं 2 तासात. 2 तासात पाहिजे. हा किती शिलाई? हा 350. 350 अस्तर. बोटनेक पाहिजे ना. 400 तुमच्याकडनं घेऊन द्यायला पाहिजे खरं. हा हा बर 400 मी देतो. बरं शिवून तर द्या. मग काय काय बरं आहे ना तुमचं. पैसाच पैसा. हा MIDC 8 तास आले की दुकान. हा आहे की नाही. ठेवायला जागा नाही का? काय करायला सा? कसला उद्योग? हाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो. आणि संध्याकाळचे वाजले असे 8:30. आत्ता आलेले मी दुकानातून, कारण आज बाजारात गेलेले. भाजी भरपूर अशी स्वस्त आणि खूप छान भाजी आलेली आहे. भाजी बघूनच मन एकदम प्रसन्न होत आहे. खूप म्हणजे खूप मस्तच आहे भाजी. भरपूर अशी भाजी आणलेली आहे मनसोक्त. आणि चला, कोथिंबीर वडे वगैरे केलेले मी, पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केली कारण वेळच नव्हता. खूप गडबड झाली का, त्यामुळं रेसिपी नाही शेअर करता आली. बघूया, मोमोज पण बनवणार आहे आणि कोथिंबीर वडे पण बनवणार आहे. परत कोथिंबीर आणले मी जास्त त्याच्यासाठी, तर रेसिपी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. जवळजवळ 9 वाजलेले आहेत. अजून स्वयंपाकाचा काहीच पत्ते नाही. आज सोमवार आहे, त्यामुळे आज उपवास होता माझा. सकाळी काय श्रीपुरतं फक्त बटाट्याची भाजी आणि 2 चपात्या केलेल्या. हे काय कामाला गेले त्यामुळे यांचा काय स्वयंपाक नव्हता. थोडीशी बटाट्याची भाजी शिल्लक आहे. चपात्या, भात पण आहे. काल रात्रीचा भात आहे, तोच गरम करणार आहे. दिवसाचा खातो आम्ही, टाकत नाही कारण मात्र करू वाटत नाही. आता तो भात जरासं कुकरमध्ये आहे तर थोडंसं पाणी घालणार आणि गरम करणार आहे. आणि चपातीचं पीठ मळते. भाजी काही तर थोडीशी बनवावी लागणार, थोडी आहे. संध्याकाळी कामावरून आलेले 4 वाजता आणि आल्या दुकानातच बसलेले होते, त्यामुळे त्यांना भूक लागलेली. मग शाबू त्यांनी सकाळी, मी आज सोमवार होता त्यामुळे शाबू बनवलेली होती. ते आल्यावर थोडी खाता होते कारण स्वयंपाक व्हायला पण वेळ होता आणि त्यांना भूक लागलेली, त्यामुळं ते शाबू राहिलेली होती ती खात होती. आणि मला लवकर जर चपात्या बनवायच्या असल्या तर मी अशी ट्रिक वापरते. असं सगळ्या जेवढ्या चपात्या बनवायच्या आहेत तेवढ्या सगळ्या चपातींना मी आधी तेल लावून घडी करून अशी ठेवते आणि त्यानंतर पटाटा सगळ्या चपात्या मग लाटून घेते. कमी वेळेत जास्त चपात्या बनवायच्या असल्या तर ही ट्रिक वापरायची. वेळेस आपल्याला स्वयंपाक बनवायला खूप म्हणजे उशीर होतो आणि जे कुठंतरी गेलेलं असतं आणि यायला आपल्याला उशीर होतो बघा. ते आपल्याला घाई गडबडीत स्वयंपाक बनवायचा असतो, चपात्या वगैरे, तर त्यावेळी अशा पद्धतीने चपात्या बनवून घ्यायच्या. आधी असं घड्या करून हे करून ठेवायचं आणि नंतर मग पटापटा लाटायचं, म्हणजे चपात्या एकदम पटकन होतात बघा. अजिबात वेळ लागत नाही. आता मी 10-12 चपात्या करणार आहे, म्हणजे थोड्या जास्त करणार चपात्या, कारण की सकाळी जाताना चहा चपाती पण खाऊन जातात. पण मग सकाळच्या पण 1-2-3 एक्स्ट्राच केलेले आहेत मी यामध्ये. तर जर गडबड असली आपल्याला चपात्या कमी वेळेत जास्त चपात्या जर बनवायच्या असल्या तर ही ट्रिक नक्की वापरून बघा. म्हणजे खूप फास्ट होतात चपात्या आणि चपाती फुगत नाही असं नाही, खूप छान पद्धतीने फुगते, मऊ होते, खूप छान होतात चपात्या. कारण ज्यावेळी मला दुकानातून यायला वेळ वगैरे होतो त्यावेळी मी ही पद्धत वापरते. चपाती पण एकच नंबर होते. असं नाही की बाबा ते गडबडीत केल्यामुळे चपाती फुगत नाही, असं काय होत नाही.
आणि यांना थोडी कडक चपाती लागते, त्यामुळे ही मी थोडीशी अशी करपूस चपाती काढलेली आहे. 12 ते 13 चपात्या बनवलेल्या, पण 15 ते 20 मिनटात सगळ्या चपात्या झाल्या. आणि त्यानंतर जराशी ही मिरची आणलेली मी तळून खाण्यासाठी, तर ती मिरची अशी मधनं कट मारून घ्यायचा आणि पूर्ण आत त्या मिरचीला मीठ चोळून घ्यायचं. तुम्ही आता इथं दही, मीठ, परत जिरं, खोबरं सुकं हे सगळं म्हणजे एकजीव करून ते यामध्ये भरू शकता. त्याने सुद्धा खूप चांगली टेस्ट येते. आणि मी यांना दाखवत होते की कशा पद्धतीने मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं मिरचीला, हे दाखवत होते मी. आणि आज बाजारात भाजी खूप स्वस्त होती. 10 रुपयाला 4 पेंड्या मेथीची भाजी होती. मग 4 पेंड्या आणलेल्या, त्यामुळे म्हटलं सकाळी पण 2 पेंड्या होतील करायला. चालू आहे भाजी निवडायला. कशी आहे भाजी? सुंदर आहे. नाही खरोखर भाजी चांगली आहे. खरं काय शेतकऱ्याच नाही काय मिळत नसेल पाप, काही नाही. 5ला 2 पेंड्या म्हटल्यावर हां पालकाचं सगळं ह्याचं पालक पण स्वस्त होता ना. 10ला 4 पेंड्या पालक पण स्वस्त होता. काय करायचं सगळं आणून. आता 2 पेंड्या निवडून ठेवते, म्हणजे सकाळी 2 पेंड्या करायच्या आणि राहिलेल्या 2 पेंड्या मग नंतर केल्या तरी चालतात. चाकवत पण 5 रुपये पेंडी होता. चाकवत पण चांगला मिळाला. खूपच आज भाजी स्वस्त आणि अशी ताजी भाजी होती. त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. सकाळी मी आंघोळ वगैरे केली आणि पहिला निवडीलाच सुरुवात केली. चहा पण नाही घेतला, कारण ह्या ज्या पापडी शेंगा होत्या त्या गेल्या सोमवारच्या होत्या आणि ह्यामुळे शेंगा मी रात्री आणलेल्या आहेत. 10 रुपये पावशेर. रात्री आणलेली भाजी मी तशीच ठेवलेली होती, कारण निवडून ठेवलं तर बरं पडतं म्हणून मग मी तशीच भाजी ठेवलेली होती. आणि सकाळी उठल्या माझं मग निवडीचं काम चालू आहे. मुळ्याच्या शेंगा घेत असताना एकदम कोवळ्या घ्यायच्या, अजिबात अशा जून घ्यायच्या नाही. त्याची भाजी अजिबात चांगली लागत नाही. याचं एक जण लोणचंसुद्धा बनवतात बघा. यामध्ये मीठ आणि दही मिक्स करून ह्या ज्या जून असतात त्या जून शेंगांना मुळ्याच्या आतनं असं लावतात आणि परत ते उन्हात वाळवतात आणि तळून खायच्या. खूप छान शेंगा त्या पण लागतात. सकाळी मला वाटते मी 6:30 पावणे 7 वाजता काल ज्या भाज्या आणलेल्या होत्या आपण त्या निवडायला बसलेले होते. तर आता जवळजवळ 9:30 वाजले, म्हणजे किती वेळ झाला बघू शकता तुम्ही. जवळजवळ पावणे 7, पावणे 8, पावणे 9, पावणे 10, 3 तास झाले भाज्या निवडत आहे मी. अजून पण निवडायच्या आहेतच, पण आता ठेवणार आहे, कारण की घरातली बाकीची कामं तशीच. तर दुकानात जायला खूप ऊन होतं, तरीसुद्धा आज मला 1 घरात वाजणार. अजून स्वयंपाक बनवायचा आहे, धुणं आहे, भांडे आहेत, लोटून झाडून आहे, त्यामुळं खूप वेळ होणार आहे. अजून कोथिंबीर निवडायची, परत कांद्याचे पात निवडायचे, अजून भरपूर सगळं निवडायचं आहे. परत मेथीच्या 2 पेंड्या निवडायच्या, पण त्या आता काय निवडणार नाही. काय काय निवडलं मी दाखवतो तुम्हाला. हे बघा गाजर 30ला किलो आणलेले आहेत मी. हे 1 किलो गाजर आहेत. टोमॅटो काल स्वस्त होते, 10 रुपये किलो. आणि कचरा बघा इथे ढीग कचऱ्याचा. एवढं मी सगळं निवडून ठेवलं. वरण अर्धा किलो निवडून ठेवला. परत फ्लॉवर 10ला 2 मिळालेली, ते पण निवडून ठेवले. या पापडीच्या शेंगा होत्या त्या गेल्या आठवड्याच्या होत्या, आता ह्याच बनवणार आहे मी, याची भाजी बनवणार आहे. त्या निवडल्या. आठवडा झालं बघा. असं फ्रीजमध्ये ठेवला की निवडायचंच होत नाही. बरं वाटाणा अर्धा किलो आणलेला, 20ला अर्धा, तो निवडला. परत या मुळ्याच्या शेंगा खूप छान लागते ही भाजी. 10ला पावशेर मिळालेल्या. या वजनाला पण जास्त येतात, कारण की हलक्या असतात, त्यामुळं या पावशेर आहेत. 10ला पावशेर ह्या आणलेल्या होत्या. याची पण भाजी छान होती. अजून मेथी निवडायची. मेथी 4 पेंड्या आणलेल्या मी. काल जी निवडलेली बघितला तुम्ही ती 5ला 2 होत्या, आणि ही जी आहे ही 10ला 2. सुरुवातीला मी घेतलेली 10ला 2. परत भेंडी 25ला किलो आणलेली आहे मी, आणि 25ला अर्धा आणलेली आहे. भेंडी कसं होतं तर स्त्रीला जरा आवडते, त्यामुळं मी चांगली मिळाली भेंडी, एकदम कोवळी आहे म्हणून आणली.
अजून हे बघू शकता तुम्ही, हे बघा कोथिंबीर पण सुकून चालल्या. कोथिंबीर 10ला 2 पेंड्या. परत ह्या कांद्याची पात पण 10ला 2 पेंड्या. आणि हे ढबू 10 रुपयाला ढीग लावलेला ढबू होता, तर तो आणलेला आहे. 10 रुपयाचे ढबू आहे. परत ही कोबीज, ही 15ला 2. अशी एवढी सगळी भाजी आणल्या. केळं आणलेली थोडीशी बारकी आहेत, 20 रुपये डझननं. अशी सगळी भाजी, अजून एवढी भाजी निवडायची. ह्या 2 पेंड्या निवडायचे. परत कोथिंबीर, कांद्याची पात हे निवडून ठेवावं लागणार आहे. आता पहिला घरातली कामं करते, त्यानंतर मग बाकीचं बघते. सगळं करत बसलं तर मग खूप वेळ होतो. टोमॅटो पण काढून ठेवायला पाहिजे. टोमॅटो काही फ्रीजला ठेवणार नाही मी, वरतीच ठेवणार आहे. सकाळी आंघोळ केल्या केल्या मी बसलेले आणि घड्याळात या 10:15 म्हणजे 9:30 वाजलेले आहेत. 9:30 वाजले मला तेवढं सगळं निवडून व्हायला. श्रीचा पेपर होता, तो गेलेला पेपरला. 1 वाजता येतो तो, त्यामुळे डबा काही नेला नाही त्यानं. चला आता घरातली बाकी सगळी लुटून वगैरे काढून सगळं आवरते, कारण घरातलं टाकून बसायला पण तसंच नको वाटतं.